नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी भाविक पाटील तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज मित्रांनो एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक आमची आजचा जो एक्सपिरियन्स असणार आहे आणि आज जो आपल्याला एक्सपिरियन्स देणार तो माणूस सुद्धा डेंजर आहे। तर मित्रांनो ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अशी डेंजर मजा येणार आहे आणि खूप धमाल मजा येणार आहे। आणि आत्ता मी आहे ताईच्या घरी। ताई वैशुताई माहीत नसेल तर ही माझी मोठी ताई आहे। मी बानकोटला आता आहे आणि आज आपल्यासोबत हे बघा सेकंड यूट्यूबर क्षितिज कुलाबकर हे गाइज। आणि आपल्यासोबत अजून एक आहे फिशिंगसाठी माहिर। फिशिंगच्या बाबतीत तो आपल्याला अजून काही गोष्टी सांगणार सुद्धा आहे, ते नाही माहिती आहेत ते। आणि इथे आपल्यासोबत हे बघा हाय लाल्या आहे, लाल्या। आणि ही माझी भाची साक्षी। तर चला निघूया। तर मित्रांनो हे बघा हेच ते माणूस तो आपल्याला आज एकदम खतरनाक असा एक्सपिरियन्स देणार आहे। तर यश तबीब फिशिंग रॉड फिशिंग। चला तर मित्रांनो हवा कोलीराज यश नाही माहित असेल तर जाऊन यूट्यूबवर एकदा चेक करा, समजून जाईल कोण आहे। तर खतरनाक एक्सपिरियन्स देणार आहे काय यश? चला मजा येणार आहे। काय काय करणार आपण? साहित्य घेतलेलं आहे आम्ही, जेवणाचं साहित्य घेतलेलं आहे। मिनी गॅस असेल, सिलेंडर असतील, अजून जेवणाचं काय साहित्य असेल ते सर्व घेतलेलं आहे। आणि तिकडे जाऊन आम्ही फिशिंग करणार आहोत। फिशिंगला काय भेटलं तर ठीक, नाही तर मी इकडनं आम्ही अंडी वगैरे काहीतरी घेऊन जाणार आहोत आणि तिकडे नंतर मग जेवण करणार आहोत। नंतर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या भावाच्या चॅनल देखील नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला जाऊया आपण आता। सकाळची सुरुवात झाली सुंदर अशा व्ह्यू सोबत। समुद्रकिनारी असणारा रस्ता, लाटांचा आवाज, गर्द झाडांच्या मधोमध जाणारा रस्ता आणि काही गावांना पाठी सोडत थोडीशी ऑफ रोडिंग करत आम्ही पोचलो लोकेशनला। फळ काय आहे? वकेलीचा फुल आहे, फळ आहे, सॉरी वकेलीचा फळ आहे मित्रांनो। लाल कलरचा आहे म्हणजे पूर्ण तो पकला आहे। तर आता खाण्यासाठी खूप छान लागतोय आणि सोबतच छोट्या छोट्या किड्यांनी सुद्धा खाल्ला आहे, हा बघू शकता। आणि आम्ही अजून गोड लागतो तो। तर मित्रांनो नक्की एकदा ट्राय करा। फक्त हे बघा अशा प्रकारचं असतं झाड आणि ही पूर्ण अशी पानं असतात आणि मध्ये मग लाल फळ असतो। तर पिकतो तेव्हा पूर्ण लाल होतो तेव्हा खा आणि खूप गोड लागतो, मस्त लागतो। मी पण खाल्लाय, प्रथमाच्या सर्वांच्या गावीच असतो। तर ट्राय करा एकदा, रानामध्ये वगैरे कधी गेलात तर ट्राय करा रानमेवा। तर मित्रांनो एक्स्ट्रीम अशी आम्ही आता ॲडव्हेंचर करत आहोत। चला मित्रांनो एकदम खतरनाक सीन सोबत बघू शकता। आमच्या बाजूला काय एक नंबर व्ह्यू दिसतात तुम्हाला, हा बघा। आणि आता फायनली आपण पोहोचलोय समुद्राच्या किनारी। तर मित्रांनो ह्या जो तुम्ही चेहऱ्यावर आनंद बघताय तो थोडा मजाक मस्तीचा आहे। आणि मित्रांनो आम्ही आमच्या जी बेस आहे बेसवर पोहोचलोय, तिथे गाड्या पार्क केल्यात आणि आता इथे जातोय खडपामध्ये फिशिंग करण्यासाठी जातो आता इथे पुढे। आणि हा इथे यश आणि तुम्हाला सांगतो तर सीन काय झालेला, हा बघा ही रॉड आहे मित्रांनो, फिशिंग रॉड। ते क्षितिजने घेतलं आणि मासा विसरला, पण मगाशी सार्थकने हा मासा हा बघा इथे आतमध्ये टाकलेला यश, आणि यश पण विसरला की मी मासा घेतलाय म्हणून। तर आता सीन झालेला। तर रॉड तर आहे पण मासा पकडण्यासाठी जी गल लागते ती नव्हती। तर आता मोठा सीन झालेला। तर चला आपण सर्व सामान घेऊन जातोय आता। जवळजवळ असं झालेलं की प्लॅन कॅन्सल होतो की काय असं झालेलं, म्हणजे प्लॅन कॅन्सल नाही झाला असता, कोणाला आणायला सांगितलं असं, पण थोडं अंतर जास्त लांब आहे, तरी पण 9 किलोमीटर त्याला यायचं होतं। मोठा सीन झाला। आणि मित्रांनो हा समोर केलशी गाव आहे। तर तुम्हाला ह्या गावाची म्हणजे आमची शाळेची जी आठवण आहे ते तुम्हाला थोड्या वेळाने सांगेन मी। तोपर्यंत आपण जाऊया आपल्या मेन स्पॉटवर जिथे आपला टेंट लागणार आहे। आपण आपल्या कॅम्पिंगला सुरुवात करणार आहोत। तर चला हे बघा आता पाणीला भरती आली आहे, तर पाणी थोडं ओटू दे कारण हा बघू शकतो पूर्ण पाणी भरलाय मित्रांनो, हे बघा। तर चला थोडीशी वाट बघूया आपण। कुठे जायचं यश? 100% आपल्याला पुढे जायचं आहे, जरा पाणी ओटू देत तोपर्यंत इकडे ट्राय करतोय रॉड मारून बघूया आपल्याला इकडे काय भेटतो काय। इकडे पण पालू तांबूस वगैरे भेटतात, इकडे ट्राय करूया आपण। इकडे भेटलं तर बेस्ट होईल, मजा येईल उलट। तर चला मित्रांनो आता इथेच ट्राय करतोय आम्ही। तर भोगलावर आम्ही केलशीच्या, तर हे केलशी गाव आहे पूर्ण आणि हा वेलास। आता वेलासमध्ये आपण कॅम्पिंग करणार। चला आता रॉडने आपण सुरुवात करूया मासे पकडण्यासाठी। फायनली यशने रॉड फिशिंग करण्यासाठी सुरुवात केली। 5 ते 6 वेळा प्रयत्न केल्यानंतर आपल्या हातात काहीच लागलं नाही, म्हणून आपण चाललो पुन्हा आपल्या पुढच्या जागेवर। चला कॅम्पिंग करायला, फिशिंग कॅम्पिंग डे कॅम्पिंग करणार आहोत, नाईट कॅम्पिंग ना आपली। चलो नाईट कॅम्पिंग तर बघू आपण, एकदा विचार करू पुन्हा एकदा नाईट कॅम्पिंगचा। घरात पण थोडी परमिशनचा इश्यू आहे, परमिशन भेटली तर नक्कीच करू। तर चला मित्रांनो निघालोय तिथून।
तिकडे ट्राय केलं आपण 4-5 वेळा ट्राय केलं पण काय लागलंय नाही आपल्या गल्ला. आणि आपण निघालो आता. हा बघा मस्त खडप स्टार्ट झालाय खतरनाक. फक्त खाली थोडी शेवाला त्याच्यामुळे बघून चालावं लागतंय. आणि मित्रांनो तिघं पण कोल्याच्या बच्चे आहेत. खडपामधला अनुभव सर्वांना तिघांना मासे पकडायचा सुद्धा अनुभव सर्वांना. फक्त काही कारणास्तव कामानिमित्त मुंबईला असल्यामुळे जास्त यांना फिशिंग करताना येत नाही. आपण गावी असतो आपला कंटिन्यू फिशिंगचा असतो व्यवसाय आपला फिशिंगचा आहे त्यामुळे आपला डेली फिशिंग आहे. आणि मित्रांनो यशची बोट सुद्धा आहे. तुम्हाला ओली किंवा सुकी मच्छी सुद्धा लागत असेल यशला ऑनलाईन डिलिव्हरी सुद्धा भेटेल. यशचा कॉन्टॅक्ट तुम्हाला नीचे देतो मी. दुसऱ्याकडून घेतो तो स्वतः आणतो आणि स्वतः सुकावून ती मच्छी पार्सल करतो. हा आणि मित्रांनो तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे कोलंबीमध्ये खूप लोक झोल करतात तर आपल्याकडे असं होत नाही. यशला प्लीज कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला चांगली आणि फ्रेश मच्छीचा फायदा करून घ्या. आणि मित्रांनो काय माहिती आता सध्या मार्केटमध्ये ना लोक मुशीच्या सोड्या आहेत ना कोलंबीच्या सोडीच्या नावाने विकतात आहे. फसवणूक करतात. मोठा स्कॅम होता. तर तुम्हाला सांगतो जर तुम्हाला ओरिजिनल सोडे पाहिजे असेल ना तर नक्की आपल्याला मेसेज करा. एक मेसेज केलात ना तर तुमची ऑर्डर बुक होऊन जाईल. नाही तर कॉल करा. कुठल्याही आपल्या ऑल इंडियामध्ये कुठेही असेल ना तर तुम्हाला तिथे पोहोचवलं जाईल डिलिव्हरी. तर मित्रांनो आम्ही पुढे चालत होतो तेव्हा आम्हाला दिसले दादा ते बघा तिकडे पाकतात आहेत. आता यश सुद्धा येतोय. हे बघा ते दादा तिथे पाकतात आहेत. अरे डेंजर मासली आहे मित्र. हे बघा अरे खतरनाक वडे बघा किती आहेत मित्रांनो. वरेची लॉटरी लागली दादांना. वडे तर दादा हे किती तुम्ही पाक मारले तेव्हा तुम्हाला भेटलेत? जास्त एकाच पाकात आली. एकाच पाकात आले लॉटरीच लागली तुम्हाला. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही त्या दादाला आहे ना डेंजर अशी मासली भेटली आहे. वरा मासा आणि वरा मासा त्याला एकाच पागामध्ये त्यांनी जो आता फेकला तुम्ही बघितला असाल तसं त्याने एकदाच फेकला आणि एकाच पागामध्ये त्याला भेटले जवळजवळ 6 ते 7 वरे मासे भेटलेत आहेत. सोबत त्याच्या खाली तांबूस मासे पण होते पण त्यांना घाई आहे त्याच्यामुळे आपण दाखवू शकलो नाही. सही वाटते यार. म्हणजे ते लेण्या वगैरे असतात ना त्या लाटांच्या मारामुळे ते हे झालं सही वाटते यार. आणि वरून असं पाणी थेंब पडतोय आणि हा समोर लाटांचा नजारा अविस्मरणीय. खूप भारी. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय आपल्या लास्ट पॉइंटला. तर आपण इथेच आता कॅम्पिंग आणि इथेच आपण आता रॉड फिशिंग करणार आहोत मित्रांनो. आणि पाठीमागे बघू शकता हा यशनी रॉड फिशिंग करायला चालू केली आहे. आणि अजून एक मित्रांनो सांगायसारखी गोष्ट म्हणजे अजून आम्ही एक छोटी जी आम्ही जुन्या पद्धतीत जे आम्ही हाताने गरवायचो तसं आता अजून एक आपण गलपाका आणलाय त्याच्याने आपण गरवणार आहोत. तर चला बाकीचं सर्व सामान इथे स्टोअर केलंय ठेवलंय मस्त की जागेवर जेणेकरून पावसामुळे भिजणार नाही. तर जाऊया आणि रॉड फिशिंग करायला सुरुवात करूया. आणि एक नंबर मित्रांनो तुम्ही पाहू शकता फायनली आपण येऊन पोहोचतोय. ते म्हणजे ज्या स्पॉटवरती आपण गरवायला येणार होतो ना रॉड फिशिंग करायला त्या स्पॉटला येऊन पोहोचलोय आहे. आणि आता आहे ना आपण रॉड फिशिंग करणार आहोत. आता पहिला रॉड मारतोय. बघूया आपल्याला किती रॉडला कॅचिंग होतंय. तर बघूया आज मासे भेटतात का नाही भेटतात ते आपल्याला समजणार आहे. चला पहिला रॉड आपण फेकतोय. बघूया काय भेटतात. पुन्हा एकदा यशने सूत्र आपल्या हातात घेतली आणि रॉड फिशिंग करायला सुरुवात केली. एका बाजूला यश रॉड फिशिंग करत होता, मग काय दुसऱ्या बाजूला मी हाताने गरवायला सुरुवात केली. मित्रांनो बघू शकता आता आपण गर्ल फिशिंग करणार आहोत.
तर आपला यश तो करतोय रॉड फिशिंग. आणि हा बघा मित्रांनो, ह्याला थोडी छोटी सिसा लावलेली, सिसा म्हणजे वजनासाठी. आणि ही गल त्याला आता मी छोटा मासा लावला आहे, तर आपण फेकतोय आहे. बघूया आपल्याला काय कॅप्चर होणार आहे. आणि हा आपण असा हाताने फेकणार आहोत. तर बघा तुम्हाला बघायला तर भेटणार आहेत. बघ 2 ते 3 वेळा गल फेकल्यानंतर मासे तर भेटले नाही, पण गल मात्र अडकवली. बघा अडकला मित्रांनो, आपला पाका अडकलाय खडपामध्ये. लूज वर एकदा बघ. सावकाश सावकाश अशी आहे ना. बेकार वाट लागली, बेकार. एक्सपिरियन्स लय भारी आहे. आपण ॲडव्हेंचर. माझ्या तर हाताला काय लागलं नाही, पण यशने मात्र रॉड फिशिंग कंटिन्यू चालू ठेवली. पण 1 ते 2 तासानंतर सुद्धा हाती काहीच लागलं नाही. तिकडे गेला तिकडे. तर चला मित्रांनो, आता आपली रॉड फिशिंग आहे ती करून झाली आहे. आणि रॉड फिशिंगला मित्रांनो दुःखच सांगायला लागेल की आम्हाला काहीच भेटलं नाही आहे. आणि सोबतच किंवा गल पाट्याने मी गरवत होतो तो सुद्धा तुटला आहे अडकलेल्या खडपामध्ये, त्याच्यामुळे आम्हाला तोडावं लागला आहे. आणि रॉड फिशिंग करण्यासाठी सुद्धा काय नाही भेटलं आहे. पाणी चेंज आहे त्याच्यामुळे भेटलं नाही आहे. तर चला आपण निघूया. आता निघतोय आहे. मागाशी त्या खडपापासून तिकडून आपण चालत आलेलो असे. तर आता पुन्हा तिकडे चाललो आणि तिथे लावून कॅम्पिंग करणार, कारण इथे पाण्याचा जोर अजून खूप आहे. पाणी पूर्ण भरलेलं आहे दिसतोय आपल्याला. आणि निघतोय आपण. तर चला शेतीसुद्धा आहे इथे. तर चला आपापला सामान घेतलं. चल मी घेतो, रॉड घेतो मी. चला लेट्स गो. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असाल आमचा टेंट लावून झाला आहे. आणि आता जेवणासाठी काहीतरी बनवायचं आहे. बघितलं असं आम्ही अंडी आणलेली, पण आता अंडीला काहीतरी बनवायचं आहे. आणि त्यासोबतच भात आहे. आणि त्यासोबत अंड्यांचं कालवण काहीतरी करतो आहे. आपला कुक असणार आहे यश. तर यश सर्व काही बनवणार आहे. तर चॉपिंग करणार आहे. चॉपिंगसाठी छोटासा दगड घेऊन आलो, त्याच्यावर चॉपिंग करतो आहे. ते तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो, मगाचपासून तुम्ही बघताय की आम्ही फिशिंग केली, रॉड फिशिंग. त्याला काय नाही भेटलं आहे, पण आम्ही ज्या ठिकाणी रॉड फिशिंग केली आणि ज्या ठिकाणी आता कॅम्पिंग करतो आहे ती जागा पुन्हा एकदा तुम्ही बघून घ्या. हे बघा, पूर्ण असा पूर्ण कातळ आणि त्याच्या बाजूला हा पूर्ण ओपन असं अरबी समुद्र. सोबत तिथे खाडी आपल्याला आतमध्ये बघायला भेटते. हा बघा व्ह्यू बघा मित्रांनो. तर चला सुरुवात करूया आपण. तर मित्रांनो, आता माझी चॉपिंग करून झाली आहे. बघू शकता, हे बघा मस्तपैकी आपले टोमॅटो, मस्त भुर्जीसाठी सर्व मटेरियल रेडी झालं आहे. आणि भुर्जीसुद्धा आपलं यशच करणार आहे. आणि आता खातं सोया स्टिक. आणि आपल्याला सुद्धा एक पॉकेट दिलं आहे, हा बघा. आणि इथं भात होतो आहे, मस्तपैकी गरम झाला आहे पूर्ण. आपला जो पाणी आहे तो गरम झाला आहे आणि भात शिजेल.
तोपर्यंत आम्ही दोघं जण सोया स्टिक खातो. कॅम्पिंगला आलात ना की काहीतरी घेऊन या, बिस्किट किंवा चिप्स वगैरे असं ना घेऊन या, कारण भूक लागते जेवण होईपर्यंत, टाइम जातो आपल्याला. आणि मित्रांनो मेन म्हणजे आम्ही तिघं पण भिजलोय आणि सोबतच आम्ही जी एन्जॉयमेंट केली त्यामध्ये आम्हाला जास्तच भूक लागली आणि टाइम पण खूप होऊन गेला, 1 ते 1:30 वाजून गेलाय. सोबत क्षितिज पण आलाय. आता हे बघ आमचा चमचा घेऊन आलाय. चमचा मित्रांनो, तर मित्रांनो आम्ही चमचा सुद्धा घेऊन आलोय आणि प्लेट सुद्धा घेऊन आलोत. तर चमचा म्हणून आता आम्ही काठीचा वापर करणार आहोत. पण मित्रांनो तुम्ही जी काठी वापरताय ती कुठल्या झाडाची आणि कोणत्या झाडाची ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे, कारण नाहीतर मग कोणत्याही विषारी झाडाची तुम्ही जर काठी वापरली तर प्रॉब्लेम होईल फुकटचा. तर तुम्ही एक काम करा, तुम्हाला माहिती आहे आंब्याची किंवा अजून कोणती झाडं असतील त्याची जी काठी असेल ती वापरा, जेणेकरून तुम्हाला काही हानी होणार नाही. आणि आता आम्ही पानंसुद्धा बघतोय आहे झाडाची, काढतो. जी मोठी मोठी पानं असतील ती 2 ते 3 पानं एकत्र करून जर मोठी प्लेट बनवून नंतर मग आम्ही जेवण करणार आहोत. तर या हा बघा आमच्या चमच्याचा एकदम सती उपयोग करतोय हा बघा. तर या सोया स्टिक खाण्यासाठी हा बघा, हा बघा आमचा संशोधक कोणत्या झाडाची घेऊन आलाय तो? सरूच्या झाडाची हे बघा मी काठी घेऊन आलाय. तर चला मित्रांनो, आपल्या कुकला काय, कुक तुम्हाला काय बोलायचं आहे? खतरनाक एक्सपिरियन्स आहे. 2 गोष्टी महत्वाच्या विसरलोय, एक चमचा आणि दुसरी प्लेट्स. ठीक आहे, प्लेट्स आपल्याला भेटतील, पण चमचा युनिक काहीतरी नवीन आहे. युनिक ब्रश सगळं ठीक आहे, त्याने ढवलायला ठीक आहे, पण ते कसं ढवलतंय बघा. बघा अरे ते रिप्ले भात झाल्यावर भात कसं काढायचा? हाताने काढायला लागेल. हाताने काढणार आपण. नाही भात काढण्यासाठी काय एवढं काय नाही, आपण काट्याने जर टोप आडवा केला तर निघून जाईल. तर चला तर मित्रांनो आपला भात उतरवून झालाय. बघितलं असाल तुम्ही शेतीने पानांच्या मदतीने आता भात उतरवलाय. आणि इथे आपली आता भुर्जीची तयारी. पुन्हा एकदा कुक यश आपला जी शैली आहे आपली ती दाखवणार आहे. आणि हे बघा 1 नंबर असा मी कापलेला, बाकी सर्व सालाड. आता हे बघा ही कामगिरी आहे ना, स्वतः कारागिरी दाखवत आहेत. हे बघा तेल होतोय, बस 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 खूप झाला. हा बघा तेल टाकलंय मस्तपैकी. आणि आता बाकी सर्व जी सामग्री आहे भुर्जीमध्ये लागणारी टाकून नंतर आपल्या भुर्जीला सुरुवात होईल. तर चला मित्रांनो आमची झाली आहे, जेवण झालं आहे, नंतर भुर्जी झाली आहे आणि आम्ही आता करणार आहोत भुर्जी भात जेवणामध्ये. आणि आपला कुक आपल्याला तो वाढतोय, जेवण वाढतोय बघू शकता. तर चला मित्रांनो, आणि जेवणासाठी आम्ही पानंसुद्धा आणलेली, पण ती पानं विषार निघाली. तुम्हाला बोललो जर पाण्याची थोडी माहिती नसेल तर मित्रांनो तुम्ही ती गोष्ट वापरू नका किंवा यूज करू नका. कारण आम्ही आणि क्षितिज दोघं जण तुम्ही बघितलं असेल, मागाशी गेलो मी तिकडे वरती चढलेलो, तिथनं पानं काढली खाली मी. पण यश बोलतोय की नाही ती पानं विषारी आहेत, त्याच्यामुळे आम्ही ते यूज नाही केली. आणि आता मस्तपैकी जेवणाचा वास येतोय आणि व्हिडिओ बाजूला ठेवून कधी जेवायला बसतोय असं सीन झालंय. पण लवकर जेवायला या, भूक लागली भरपूर भूक लागली. आणि यश आम्ही बसलोय ना म्हणून यश पण सुरुवात नाही करत आहे तो मागाचपासून. तर तुम्हाला बोललो की मच्छीची माझ्यापेक्षा आणि क्षितिजपेक्षा जास्ती माहिती आहे ना यशला आहे. पण सीन असं झालंय की यश बोलतोय आता की पाण्याला भरती होती ना तेव्हा आपल्याला बोईटं पकडायला पाहिजे होती. कारण आता बघू शकता पाण्याची ओटी झाली आणि जो समुद्र आहे ना इथून डायरेक्ट खाली उतरला तर खोल आहे, त्याच्यामुळे रिस्की आहे. त्यामुळे आम्ही रिस्क तर घेणार नाही आहेत, कारण अशा नेक्स्ट ब्लॉग तर तुम्हाला पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, तर चला भूक तर वाढत चालले, जाऊया आणि जेवायला सुरुवात करूया पहिलं.
मित्रांनो चला फायनली आपला कॅम्पिंग सक्सेसफुल झालंय, सोबतच आपला जेवण सुद्धा झालंय. तर धन्यवाद यश. आणि हे खूप छान अशी ऊर्जी केलेली आणि भातात सुद्धा मीठ कमी किंवा जास्ती नसतंय. खूप छान भात पण झालेलं एकदम ओके. आणि मित्रांनो चला आता आवरतोय आपण. तर यांना दोघांना विचारूया आपण की आजचा जो एक्सपिरियन्स होता तर कसा होता. यश आणि क्षितिज दोघं आजचा एक्सपिरियन्स कसा होता आपला. एक्सपिरियन्स खतरनाक होता. फिशिंग केली, फिशिंगला काय मिळालं नाही. ठीक आहे, कसं असतं माहिती आहे, फिशिंगला आपल्याला प्रत्येक वेळी मिळेल असं नसतं, मेहनत असते. आज पाणी आहे ना एकदम म्हणजे जाड होतं, म्हणजे खराब पाणी होतं, एकदम गढूळ पाणी होतं, त्यामुळे भेटलं नाही. कारण रॉड फिशिंगला ना जरा थोडं क्लिअर पाणी पाहिजे, त्याला माशाला दिसायला पाहिजे, त्याला अटॅक करायला ना माशाला यायला पाहिजे, जे मोठमोठे फिश असतील ते आज पाणी थोडं खराब होतं. त्यामुळे ना लवकरच आम्ही ना 10 ते 15 रॉड मारले, त्याच्यामध्ये आम्हाला काय कॅच झालं नाही. त्यानंतर मग आम्ही जेवणाची तयारी केली आणि आम्ही एक प्लॅनिंग केलेला की बोयटा पकडू. पण बोयटाचं प्लॅनिंग आहे ना, कारण हे पाणी गजूल असल्यामुळे ती बोयटा देखील मिळणार नाही आणि ओटी पण लागलेली, त्यासाठी मग तो प्लॅन कॅन्सल केला. आणि मस्तपैकी आहे ना समुद्राच्या सानिध्यात आणि निसर्गाच्या वातावरणात मस्तपैकी आम्ही जेवण केलंय. जेवणाला बनवलेलं आम्ही बुर्जी आणि भात आणि एकदम खतरनाक लागलेला, खरोखर टेस्ट एक नंबर होती. तुम्हाला क्षितिज सांगेल. क्षितिज स्वर्गाहून सुंदर कोकण का म्हणतात ना, इथे कॅम्पिंग केल्यावर समजतं. सिरियसली म्हणजे आम्ही आलो, आम्हाला माहिती नव्हतं की कसा हा एरिया वगैरे काय, तर सर्व या दादांनी प्लॅनिंग केलेलं आणि भाविकदानी मी गावीवरून आलो आणि हा भन्नाटाचा एक्सपिरियन्स. आणि खरंच कोकणामधला स्वर्ग का म्हटलं जातं इथे येऊन समजतं. आणि इकडचं जे म्हणजे समुद्राच्या सानिध्यात आणि ते इथे कॅम्पिंग करायचे, टेंट लावायचं, जेवायचं आणि तेही त्याच्यामध्ये काही विसरायचं, चुका करायच्या आणि त्यामध्ये परत काहीतरी नवीन ॲड करायचं. हा एक्सपिरियन्स खूप भन्नाट होता, खूप छान वाटला. तर भाविकदाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, यश दादाच्या आणि माझ्यासुद्धा सर्वांना सपोर्ट करा. तर मित्रांनो इथे पुन्हा एकदा क्षितिजचा इथे चॅनलचं नाव येतोय आहे, यशच्या चॅनलचं नाव इथे सुद्धा येते, दोघांना जाऊन सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये काही चूक झाली असेल तर माफ करा आणि थोडं सपोर्ट दाखवा मित्रांनो, कारण आपल्या व्हिडिओला जवळजवळ 80% लोकांनी सबस्क्राईब नाही केलं आहे, तुम्हाला इथे खाली येत असेल. आणि चला तुम्हाला असे आता पावसाचे भन्नाट कॅम्पिंग व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. तर चला जाऊया. आणि आता परतीचा प्रवास आपण टेंट आवरणार, सर्व सामान एकत्र करून पुन्हा एकदा निघणार आहोत. तर मित्रांनो आता आम्ही कॅम्पिंग केलेली वेलासचा भोगल, वेलासमध्ये भोगल आहे तिथे कॅम्पिंग केलेली, इथे भोगल बोलतात. तर आणि ह्याच्या अपोजिट साईडला हा आहे केलशी गाव. तर केलशी गाव आणि मित्रांनो जास्ती लांब नाही, तर हा बघा ही जी किनारपट्टी एंडिंग दिसते ते आपल्या गावाचा एंड आहे, इथून आपला पुढे गाव चालू होतो. तर मित्रांनो आणि हा डोंगर आहे ना, ह्या डोंगराच्या पाठीमागे यशचा गाव आहे. तर चला जाऊया आपण आता आणि आपला परतीचा प्रवास चालू करूया. तर चला भेटू असेच एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मी भाविक पाटील, सोबतच कोलीराज यश आणि सोबतच हे गाईज. तर चला टाटा बाय बाय, भेटू असेच एक नवीन व्हिडिओसोबत. चला बाय बाय बाय. ठीक आहे हां बाय.